व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता, मी तोच एन्जॉय करतो. आता आपण आता आलो आहे भिवपुरीला. आज असा काहीसा प्लॅन आहे, म्हणजे आमचा आज संडे नाही आहे आणि मेन आज आहे बुधवार. आमचा असंच मध्ये प्लॅन ठरला यांचा. रवींद्र बोलवता जाऊया म्हटलं चल ठीक आहे. तर आम्ही आलो आता भिवपुरीला. बेसिकली आमचा प्लॅन काय दिवसाचा तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले भिवपुरीवरनं चालत डॅमपर्यंत जाणार आहे. जवळच तुम्ही बघितलं ना, सर्च केलं भिवपुरीचा डॅम तो तुम्हाला दिसून जायला लगेच. तर तिकडे जाणार. तिकडनं नंतर मग तिकडे बसणार आणि थोडं एन्जॉय करणार. काय काय करणार ना, पुढे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवतो. आता मी आणि रवींद्र भिवपुरीला आलो आहे. तो गेला तिथे त्या प्रतीकला घ्यायला. प्रतीक कर्जतवरनं आता इथे आला आहे भिवपुरीला. त्याला थोडं लेट झालं आहे ना, ठीक आहे चालून जाईल एवढं. थोडं सनराईज नाही बघताना, पण ठीक आहे चालून जाईल एवढं. बेसिकली मग आम्ही आता इकडनं आता 3 जण चालायला घेऊ. म्हणजे तरी 1 किलोमीटरचा आहे डिस्टन्स जवळपास. तर मग चालू तेवढं. आणि आता आधी पहिले दुकानं शोधायचे आम्हाला, काय काय घेता येईल वगैरे. आणि आता प्रतीक आलेला आहे बोला. सो चलो सांगतो आता काय काय होतं. बघू आता दुकानं वगैरे काय ओपन भेटतात का, पुढचं अपडेट देईल तुम्हाला. चलो सो आता आम्ही आता चालायला सुरुवात केली आहे ट्रेकिंगला. काय रे तिकडे का गेला लास्ट प्रतीक लास्ट काय द्यायला. तर मग आता आम्ही चालायला सुरुवात केली. जवळजवळ म्हणजे 1 किलोमीटर पकडून चालायचं आहे. असं काहीच सगळं सामान घेतलंय. ब्रेड साखर मीठ घेतलं. मिठाचं छोटं नाही भेटलं, डायरेक्ट अख्खं घेतलं. घरनं जाणारं पाहता. ठीक आहे, काय काय गोष्टी राहतात तेवढं काय नाही त्याचं. मग आता चालू वरती जाऊन व्ह्यू दाखवतो. डायरेक्टली सनराईज तर गेला प्रतीक लेट आला त्याच्यामुळे. चलो आता दाखवतो पुढे काय. सो आता आम्ही आलो होता इथे डॅमजवळ. आता सगळं आता तयारी चालली आहे पूर्ण. म्हणजे आम्ही बेसिकली काय करणार तुम्हाला सांगतो. आमचं असं म्हणजे कॅम्प फायर करण्याचा काहीतरी असा डिसाईड होता आमचं, म्हणजे करण्याचं. त्याची तयारी कालच करून ठेवली होती प्रतीकने. सब बना के रखा था. म्हणजे काय म्हणतात त्याला मॅरिनेट वगैरे करून ठेवलं होतं त्याने. आता काय ते चिकन वगैरे ते सांगेल. ज्यांना नसेल आवडत चिकन वगैरे त्यांनी बघू नका पुढे पार्ट. बघा तरी पण टेस्टी असतं. सो आता त्याची तयारी चालली. म्हणजे बेसिकली आम्ही आता ते तयार करणार, थोडा सेटअप वगैरे थोडासा. त्यानंतर मग टोप वगैरे ते बनवणार. आधी मॅगी वगैरे खाणार. त्यानंतर बघू काय काय करतो तुम्हाला दाखवतो. मस्त व्ह्यू आहे या बाजूने असं सुरू. आणि या झाडाच्या खाली आम्ही थांबण्याचा काहीतरी डिसिजन घेतला. असा व्ह्यू असल्यावरती कोणाला नाही आवडणार. या इथे आम्ही बघितलं खूप जर अशी थोडी काय जणांनी अस्वच्छता करून ठेवली आहे. तसं करू नका, थोडं क्लीन ठेवा. इकडे खूप मस्त जागा आहे. तो आम्ही असं काहीसं आधी ट्राय केलं, पण हे काय फेल गेलं. कारण का म्हणजे तेवढे आग येत नाही. मग आता ते गेलेत 2 जण आणायसाठी. बघू आता ते त्यांचं चालेल रॉकेल किंवा पेट्रोल काहीतरी शोधत आहेत. ते भेटलं की मग थोडंसं लाकडाला जरा हे करून केलं ना, मग बरोबर होईल. आग बरोबर पेटेल. हाईत नाही भेटलं तर कापूर जरी भेटलं ना, मग त्यात टाकता येतील मध्ये सेंटरला. मग ते पेटेल बरोबर. लाकूड भेटणं गरजेचं आहे. बघू काय होतं दाखव.
सो मॅगी तयार आहे आमची. सगळं क्रेडिट या दोघांना आता. या दोघांनी सगळी मेहनत घेतली लाकडं आणण्यापासून त्यामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी आणण्यापर्यंत आणि ते नंतर त्याची आगीमध्ये हात टाकण्यापर्यंत ते मध्ये पडते. सो आता खाऊ. व्ह्यूची मजा घेत खाऊन भेटतो आता. जरा थोडं खातो. भूक लागली. खूप भूक लागली. असं झालं ना म्हणजे वास तर मस्त यायला लागले. बघू आता काय होते. वास नाही म्हणत सुगंध. चलो डन ना. 2 मिनिटाची मॅगी 2 तासात झाली. 2 मिनिटाची मॅगी 2 तास. भाई साहब एवढे मॅगी बनवले एवढे कष्ट घरी पण नाही घेतले कधी. अरे काढायचं का आता. चल थांब ना. अरे झालं ना. त्या मास्टर शेफ प्रतीक कर्जतचा उर्फ कोकणी बॉईज. काय धारच नाही ह्याला काय करणार. सो आता अंड्याचं बुर्जी बनवायला घेतली. मेन जो स्मेल आलाय ना बुर्जीचा काय सांगू. म्हणजे पूर्ण क्रेडिट फक्त रवींद्र आणि प्रतीकला आता. मी काहीच हात पण लावला त्याला. मी फक्त बघायचं आणि व्हिडिओ काढायचं काम करतो. इथे बसलो होतो मस्तपैकी. काय स्मेल येतोय खरंच. खूप भारी स्मेल येतो. आता ते खाल्ल्यानंतरच समजेल. आता ह्याच्यानंतर आता चिकन बनवायचं अजून. सो ब्रेड वगैरे आणलेले आम्ही. आम्हाला ऍक्च्युली कॉफी वगैरे पण बनवलं सकाळी पण ते नाही आलं तर जाताना ते बनवू. तोवर
चिकन बनवायचं आता त्याची प्रिपरेशन चालू करतोय. चलो बघा. प्रतीकने एक स्पेशल डब्बा आणलेला आहे. बस बस अजून काय पाहिजे. एक नंबर. सो गाईज आता आपलं रेडी झालेलं आहे. काय अशा प्रकारचं बनलेलं आहे. काय बोलतो, कैसा लग रहा है? टेस्ट किया ना? एकदम बढ़िया, मस्त. प्रत्येक धन्यवाद. घरनं काय ते मॅरिनेशन. आयला हे मॅरिनेशन वगैरे शब्द असे काय एवढं कठीण ते बनवलेत. साधं सुद्धा आपलं हे मसाला बिसाला लावून आलाय. माल मसाला लावून आणला होता घरनं. असं काहीच दिसतंय. तिघांसाठी खूप झालं, मस्त बनलं. रेसिपी नंतर शेअर करू आम्ही. हा रेसिपी शेअर करू. सिक्रेट रेसिपी साठी फॉलो करा मला, प्रतीकला आणि रवींद्र तिघांना सुद्धा. सो प्रतीक अशा प्रकारे भांडी घासताना असं इकडनं असं खाली असा व्ह्यू आहे आणि आम्ही तिथे त्या झाडाजवळ. सो आता कांदा कापायची तयारी चालू आहे. कांदा वगैरे मस्त. इथे आता मैफिल जमणार आहे, खाणार मस्त. खूप खूप भारी वाटत आहे. मास्टर शेफ आहेत आमच्याकडे रवींद्र आणि प्रतीक. आज सही कामं ह्यानेच केलेत पूर्ण. विरस्ता बसून खायचं काम केलंय मस्त आजच्या दिवसामध्ये. बघू आता खाऊ थोडं, आता थोडा झोपू, जरा थोडासा आराम करू इथे आणि निघू. आता जरा झालेत तरी पण नाही 11:30 झालेत भाई तसे भाई. हा तेच म्हणजे 11:15. आता 11:15 झालं. असं वाटतं ना वातावरण बघून की असं वाटतं 12-1 झालं आता. असं थोडासा डिझिनेस वगैरे वाटतं थोडासा वातावरणामध्ये. चलो आता खाऊन भेटू जरा, मी पण थोडा एन्जॉय करा रेसिपीला. चल बाय. सो गाईज थोडं वरती आलो होतो, इकडनं जायचं दुकानामध्ये खाली जरा. हा असं काहीसा मस्त असा वर्ण व्ह्यू आहे, एक नंबर दिसतंय. आणि थोडंसं या साईडला गेलं ना, हा असा व्ह्यू आहे. हे झाड जिथे आम्ही खाली बसलो होतो सगळं मस्त. आणि हे इथे पूर्ण असं डॅम. चलो इकडे जायचं, पाण्याची बाटली आणि तसं बघायला.
थोडं मिल्कशेक बनवतो, कॉफी बनवून होतो आम्ही याची. आता कंटा आलाय गरम करण्याचा. सरळ त्या ग्लासामध्ये टाकली कॉफी, त्याच्यावरती मिल्क टाकून पिणार. आणि आता इकडनं भरपूर आम्ही आता बऱ्यापैकी फिरलो, मजा केली, म्हणजे एन्जॉय केला आजचा दिवस. येतोय का आवाज? येतोय माझा तिथपर्यंत? ओके. सो आता जाऊ आम्ही घरी. आता जरा किती वाजलेत तरी पण, हो 1:45 झालेत. चला आता जायचं घरी, जाऊन आराम करणार डायरेक्टली. आज काही काम नाही तसं मग दिवसभर. चलो लास्ट तर पहिले टेस्ट करतो कसं झालं. काय आधी आता होतो दे वत ना पता चला. डाल सही का और तेरे को लेना है थोड़ा आला इधर. दोघांचीच होती रे. पाच बंद कर दे. राहू दे एंड करूया का ब्लॉग इथे. हा कचरा करू नका, आम्ही घेऊन चाललोय घरी. सो आम्ही आता एन्जॉय करतो. ब्लॉग एंड करायची वेळ आली. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. आणि खाली टाका कमेंटमध्ये 2 शेफ कसे वाटले. एक रवींद्र आणि दुसरा प्रतीक. इकडे कॅमेरा दे इकडे, तुला तो दाखवू दे. अरे ये रे नको. चलो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. जवळ तरी बंद करू दे बाई, हा वेगळाच आहे काहीतरी. अरे हाताला पूर्ण टच. ते कधी हाताला आता बंद